संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. आपल्याला शक्य आहे का भिंत चालवणं? आपल्याला कोणालाही शक्य नाही. तुकाराम महाराज चालले होते तेव्हा त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. आपल्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तर काय होईल? एकनाथ महाराजांच्या अंगावर एक माणूस येऊन थुंकला 50-100 वेळेस. आपल्या अंगावर कोणी येऊन थुंकलं तर काय होईल? मग संतांनी जे केलं ते तुम्ही तसंच करा, संत जसे वागले तुम्ही तसंच वागा असं ते म्हणत नाहीत. तर आपल्या स्तरावर येऊन आपल्यासारख्या लोकांनी कशा प्रकारे अभ्यास करावा, साधना करावी याचं सुंदर मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे. त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला की आपल्याला कळतं की माझ्या स्तरासाठी मी आज जिथे आहे तर माझ्यासाठी कुठली साधना उपयोगाची आहे, नेमकं मी काय केलं पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन आपल्याला त्यांच्या वाङ्मयातून मिळतं. आणि सगळ्यात मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं मार्गदर्शन करण्यासाठी एवढं मोठं जे घबाड आत्मज्ञान आहे